वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर. खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश. नागपूर पुणे वंदे एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाचा हिरवा झेंडा. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे हे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. या गाडीला अहिल्यानगर येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद, आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले. पुणे येथे 23 जुलै रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्याची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नागपूरहून या रेल्वे सेवेला सुरुवात होणार असून अजिन नागपूर येथून सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही गाडी अजनी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. अजनी नागपूरहून पुण्याकडे जाताना या गाडीच्या अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी 7:35 आगमन होईल व 7:37 पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्याहून अजनीकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर स्थानकावर ही गाडी सकाळी 8:33 पोहोचेल व 8:35 अजनी नागपूरकडे प्रस्थान करेल. अजनी नागपूर स्थानकावर ही एक्सप्रेस सकाळी 9:50 सुटेल तर पुण्याहून सकाळी 6:25 नागपूरसाठी सुटणार आहे. सकारात्मक बदल होईल. वंदे भारत सारखी उच्च दर्जाची सेवा जिल्ह्याला मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. रोजगार, शिक्षण, व्यापार, आरोग्य आणि संपर्क यामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होईल. नागपूर आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांशी जिल्ह्याचा थेट संपर्क सुलभ होईल. खासदार निलेश लंके लोकसभा सदस्य विशेष उद्घाटन सोहळा. ही सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार निलेश लंके यांनी आभार मानले. ही सेवा केवळ प्रवाशांचे अंतर कमी करणार नाही तर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरेल असे सांगत खासदार लंके यांनी सांगितले की या नव्या सेवेसंदर्भात लवकरच अहिल्यानगर स्थानकावर विशेष उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.